आणि इथे ना आपला बेड असेल. कुठे मला दिसत नाही. ठाकुल्या हा नीट बघ ना. दिसला दिसला. ह्याच्यावर झोपून आपण तासन तास आपल्या फ्युचर बद्दल प्लॅनिंग करायचं. आणि ऑल्सो मला आंघोळीचा ओला टॉवेल बेडवर ठेवायची सवय. ती सवय तोडावी लागेल. तुटली हा गॉन गेली. तू इकडे. हा इथे ना इथे आपलं किचन आहे. अच्छा इथे हो. इथे सगळी भांडी नीट अशी लावलेली आहेत. अरे पण खाली एवढा पसारा काय? अरे मला आवरावं लागेल. चल चल मी मदत करतो. नाही एक मिनिट. काय तू नाही किचन मध्ये वगैरे यायचं नाही. किचन माझी जागा आहे कळलं ना. फार फार तर मी तुला कटिंग करून दे. काय म्हणजे हो चहा देईन. अच्छा चहा चालेल मस्त. मी इकडे वर चहा कुठे प्यायचा मला सांगा. इथे इकडे ना ते टेबल डायनिंग टेबल इथे असणार. ते इकडे डायनिंग टेबल आवडलंय मला. आवडलं. हा सुंदर. आणि इकडे इकडे अशी इकडे. आणि इथे आहे आपला हॉल. तुम्ही कधी आलात? तू जेव्हा कन्स्ट्रक्शन दाखवत होतीस ना तेव्हा चालू आम्ही. पण आता या घरात तुमचं जबरा स्वागत आहे. अरे स्टेफनी भावा, त्याला गृहप्रवेश म्हणतात. ते गृहप्रवेश तेच करतोय आम्ही. पण हे सगळं कशाला करताय? करू दे यार. अगं कशाला म्हणजे तिथे तुझा गृहप्रवेश झाला का? नाही ना, मग इथे तरी व्हायला पाहिजे की नाही? अरे पण एवढा तामझाम कशाला? आता तामझाम कसला? तुझ्या नव्या संसाराची सुरुवात झाली का नाही? आता या नव्या संसाराची सुरुवात या नव्या घरात. तुम्ही काय? आणि एवढंच नाही, औक्षण सुद्धा झालं पाहिजे. काय तुझ्या हा हो. शिवा ही इथे कशाला आली? आशू प्लीज. शिवा अगं एवढं सगळं होऊन सुद्धा ही इथे आली. ऐक ना आशू थांब. माझी बहीण आहे ती. शिवा तिने तुझ्याबरोबर एवढं सगळं करूनही तू ऐक नातं नाही ना तोडू शकत. अगं पण अशोक, हे बघ तुझा राग अगदी बरोबर आहे, योग्य आहे. आणि दिव्याला काय शिक्षा द्यायची ती मी बघतो, तू त्याची काळजी करू नकोस. पण इथे नको, आत्ता तिला थांबू दे प्लीज. सीता, सगळे जेवायला वाट बघतायत. चल. मला नाहीये भूक, तुम्ही जेवून घ्या. सीता, आज सगळेच थकलेत. आपण सगळेच 2-2 घास जेवून घेऊया. चल. मग तुम्ही घ्या ना जेवून. मला नाही यायची. असं काय करते सगळं? चल. अहो आज लग्न झालंय तुमच्या मुलाचं, तेही पुन्हा एकदा त्याच मुलीशी. तुमचा आनंद मोठा आहे, तुम्ही घ्या जेवून. सीता, आपला आशू स्वतःच्या मनानं या घराबाहेर गेलाय. आशू आता मोठा झालाय, तो स्वतःला सांभाळू शकतो. एवढा तरी विश्वास आपण दाखवूया ना. कसा दाखवू विश्वास? अहो शाळेच्या सहलीला जायचा ना तेव्हा सुद्धा हुरहुर असायची मनात माझ्या. आणि आज तर तो घर सोडून गेलाय त्या मुली बरोबर, त्या वस्तीत. नाहीये सवय त्याला त्या सगळ्या वातावरणाची. 4 दिवस तिथे जाऊन राहणं वेगळं, आणि असं हट्टाने घर सोडून जाणं वेगळं. त्या मुलीला सवय असेल ह्या सगळ्याची, माझ्या आशूला नाहीये. एका दिवसात आजारी पडेल तो. तुम्हाला माहितीये ना त्याला जेवायला कसं लागतं सगळं. सीता, या सगळ्याचा त्यानंही विचार केला असेलच ना. त्याशिवाय का तो इतक्या ठामपणे बोलला? तो म्हणाला, आणि तुम्ही बाप म्हणून निर्धास्त झालात. पण मी आई आहे त्याची. मला कळतंय त्याला किती त्रास होणार आहे या सगळ्याचा. जेवलाही नसणार आहे आज तो, आणि मी जेवू माझ्या घशाखाली घास उतरणार नाही.
म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला असेल. मी सुद्धा एक आई आहे हो, आणि मला आईचं मन कळतं. म्हणजे आता सीताईंना काय त्रास होत असेल ना, ह्याची कल्पना मी करू शकते. त्यांनी जे काही केलं ना ते तुमच्या मायेपोटी प्रेमापोटी केलं असं समजून तुमचा हा हट्ट सोडून द्या ना हो. नाही काकू, हा हट्ट नाहीये. मी तुम्हाला खरं सांगू का, मी जर त्या घरात राहायला गेलो तर मी आणि शिवा दोघंही सुखात राहू शकणार नाही आणि माझं मनच लागणार नाही तिथे. हो आई मी बोलीन त्याच्याशी. नाही, तुला बोलायलाच हवं, ती जबाबदारी आहे तुझी. लोक असं म्हणतात की सून घरात आली ना की आई आणि मुलामध्ये दुरावा तयार करते. पण खरं तर सून आली ना की तिने आई आणि मुलाचं नातं अधिक घट्ट करायला, आणि हे आता आई